today we are going to discuss the very important chapter in our syllabus, trigonometry. This chapter is for 7 to 10 marks for SSC board exam. हा जो चॅप्टर आहे तो 7 ते 10 मार्क्स साठी आपल्या फायनल एक्झाम मध्ये विचारला जातो. ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर इम्पॉर्टंट का आहे, महत्वाचं काय आहे? ऑलरेडी आपण ट्रिग्नोमेट्री चॅप्टरच्या बाबतीत बेसिक थिंग्स, बेसिक कन्सेप्ट 9th स्टँडर्ड मध्ये पाहिलेले आहे. हा चॅप्टर 9th स्टँडर्ड मध्ये आहे आपल्यासाठी. देन आता 10th स्टँडर्ड मध्ये आहे. 11th स्टँडर्डला ट्रिग्नोमेट्रीचं बराचसा पार्ट आपल्याला पाहायला भेटेल. 12th स्टँडर्ड मध्ये ट्रिग्नोमेट्रीचं बराचसा पार्ट आपल्याला पाहायला भेटेल. सर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलेलं असेल तर डिप्लोमा मध्ये पण ट्रिग्नोमेट्रीचा महत्वाचा रोल असेल. M1, M2 आणि M3 हे जे 3 पेपर्स आहेत. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्याल तेव्हा पण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज तुम्हाला पाहायला भेटतील सेकंड पेपर मध्ये आणि थर्ड पेपर मध्ये, M2 आणि M3 इंजिनिअरिंगचा. त्यामुळे ट्रिग्नोमेट्री हा जो चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरचा स्टडी करताना त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. कारण तो चॅप्टर महत्वाचा आहे आणि महत्वाची गोष्ट जर शिकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सेल्फ इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे फोर्सफुली नको आहे, त्यामध्ये स्वतःला इंटरेस्ट पाहिजे, तर त्यामध्ये आपल्याला आउटपुट चांगल्या पद्धतीचं भेटू शकतं. आणि हा तात्पुरता विचार करून चालणार नाही की आता 10th स्टँडर्डला चॅप्टर आहे, एवढ्या वर्षासाठी स्टडी केलं आणि सोडून दिलं, असं काही नाही. ज्यावेळेस तुम्ही जेवढे पुढे शिकत जाणार आहात तेवढ्याच तुम्हाला हा चॅप्टर तुमच्या समोर येणार आहे. त्यामुळे जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या क्लिअर करायचा प्रयत्न करा. ट्रिग्नोमेट्री मराठीत आपण त्याला काय म्हणतो, त्रिकोणमिती. ट्रिग्नोमेट्री हा जो वर्ड आहे कसं फॉर्म झाले, म्हणजे त्याची जर फोड करायची म्हटलं तर बघा, ट्रायगोनोमेट्री, ट्रायंगल सिरीज. ट्रायंगल सिरीज म्हणजे काय, 3 देशाची मालिका असते. ट्राय 3, गोना अँगल, त्याला आपण काय म्हणणार, कोन. मेट्री मिती. म्हणजे ह्या 3 ट्रिग्नोमेट्रीचं आपल्याला स्प्लिट करायचं म्हटलं तर बघा काय म्हणतात, ट्राय 3, गोना अँगल, मेट्री मिती. म्हणजे आपल्याला ट्रिग्नोमेट्री मध्ये कशाचा स्टडी करायचंय, ट्रिग्नोमेट्री मराठीत काय म्हणतो आपण त्याला, त्रिकोणमिती. मग ट्रायंगलचं स्टडी करायचं तर ट्रायंगलचे परत टाइप्स आहेत. ट्रायंगलचे टाइप्स आहेत. ट्रायंगल हॅव्हिंग 3 साइड्स अँड 3 अँगल्स. ओके, ट्रायंगलला 3 बाजू आणि 3 कोन असतात, सगळ्यांना माहिती आपल्याला. पण त्यामध्ये सुद्धा आता मी काय बोललो की ट्रायंगलला 3 बाजू आणि 3 कोन असतात. तर त्या बाजूवरून ट्रायंगलचे किती भाग पडतात, 3. आणि त्या कोनावरून ट्रायंगलचे परत किती पार्ट पडतात, भाग मिळतात आपल्याला, 3. म्हणजे टाइप मिळतात. म्हणजे टोटल ट्रायंगलचे किती टाइप्स आहेत, 6 टाइप्स आहेत. ते ऑलरेडी आपण 6th स्टँडर्ड 7th स्टँडर्ड मध्ये आपण त्याचा स्टडी केलेला आहे. अकॉर्डिंग टू साइड्स, म्हणजे त्याच्या बाजूनुसार त्याचे जे टाइप्स मिळतात ट्रायंगलचे. इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, आयसोसेलेस ट्रायंगल, स्केलिन ट्रायंगल. हे 3 टाइप्स आपल्याला मिळतील अकॉर्डिंग टू साइड्स. आणि अकॉर्डिंग टू अँगल्स acute angle triangle, right angled triangle and obtuse angled triangle. According to angles, 3 types: acute angle triangle, लघुकोन, right angle triangle, काटकोन, obtuse angle triangle, विशाल कोन. हे 3 टाइप्स मिळतील. आता ट्रिग्नोमेट्री मध्ये पर्टिक्युलर कोणता ट्रायंगल आपल्याला स्टडी करायचा आहे, ट्रिग्नोमेट्री मध्ये कोणता ट्रायंगल आपल्याला पर्टिक्युलरली स्टडी करायचा तर तो राईट अँगल ट्रायंगलचा आपल्याला स्टडी करायचं. राईट अँगल ट्रायंगल. ओके, तर राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, एकदम बेसिक पासून चालूय आपण. ज्या त्रिकोणामध्ये एक कोन कसं असते, काटकोन असते. ऍटलिस्ट वन अँगल इज ऑफ 90 डिग्री.
दिस टाइप ऑफ ट्रायंगल इज नोन ऍज राईट अँगल ट्रायंगल. आता ट्रायंगलला नाव दिलं ABC, ट्रायंगल ABC. त्यामध्ये बी हा जो अँगल आहे तो बी काय घेतला आपण, राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल घेतला म्हणजे 90 डिग्रीचा घेतला. आता बीसी, AB आणि AC ह्या 3 साइड्स आहेत, ह्या 3 साइड्स आहेत. पण या 3 साइड्सला परत पर्टिक्युलर नाव आहे. त्यामध्ये पर्टिक्युलरली आपण काय म्हणूयात की BC हा काय बेस आहे. बेस म्हणजे काय, पाय, ज्याच्यावरती हा त्रिकोण उभा राहिला. ओके. AB काय त्याची हाईट, AB काय हाईट, मराठीत आपण काय म्हणणार त्याला उंची. आणि AC काय तर त्याची हायपोटेनस, हायपोटेनस आहे. तर त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये कर्ण म्हणतो. हायपोटेनस म्हणजे काय कर्ण. 90 अंशाच्या कोनासमोरील बाजू म्हणजे काय असणार आहे, त्याला कर्ण म्हणतो. ऑपोजिट साइड ऑफ 90 डिग्री इज नोन ऍज अ हायपोटेनस. आता त्याला राईट अँगल ट्रायंगल मधील सर्वात मोठी बाजू, काटकोन त्रिकोणातील सगळ्यात मोठी बाजू, त्याला आपण काय म्हणतो कर्ण म्हणतो. तर एक एक्झाम्पल याच्यावरून मी तुम्हाला सांगू शकतो की महाभारत सगळ्यांनी बघितलेलं आहे किंवा माहिती आहे, महाभारतातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती. तर त्यामध्ये महाभारत कशामुळे घडलं तर 5 पांडव आणि 100 कौरव यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्यालाच तेच महाभारतामध्ये दाखवलं गेलेलं आहे, सांगितलं गेलेलं. तर त्यामध्ये पांडवांचा जो भाऊ दाखवलाय 6वा सावत्र कर्ण, तो सगळ्यात मोठा असतो, सगळ्यात मोठा असतो. त्याचं नाव काय कर्ण आहे. इथं पण बघा सगळ्यात मोठी बाजू, त्रिकोणाची सगळ्यात मोठी, काटकोन त्रिकोणातील सर्वात मोठी बाजू कोणती आहे, कर्ण आहे. त्यामुळे हे लक्षात राहिलं, तुमच्या लक्षात राहील ऑपोजिट साइड ऑफ 90 डिग्री. ओके, ठीक आहे. आता ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण राईट अँगल ट्रायंगल चा विचार करतो, इथपर्यंत आलो. ठीक आहे. आता फर्स्ट पॉइंट जो बघायचा आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक मधला, तर तो काय की ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कोणकोणते आहेत आणि ते कशा अवेलेबल झाले, म्हणजे बघा की आता हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये हा काय बेस आहे, हे काय हाईट आहे, हे काय हायपोटेनस आहे. तर किती थिंग्स आपल्याला दिसतात, 1 2 3. पण 3 गोष्टी आहेत, त्या तिघांचं एकमेकांबरोबर जर रिलेशन जर कन्सिडर केलं, पण तिघांचे एकमेकांबरोबर रिलेशन कन्सिडर केलं, 3 लोकांचे एकमेकांबरोबर जर रिलेशन कन्सिडर केले तर आपल्याला रिलेशन किती भेटायला पाहिजे, 6 रिलेशन भेटायला पाहिजे. बरोबर ना. 6 रिलेशन कशी बघा, तर हा बेस आहे आणि हा काय बेस काय बीसी आहे आणि हायपोटेनस काय एसी आहे. तर बीसी कडून एसी बरोबरच एक रिलेशन झालं, एसीचं बीसी बरोबरच दुसरं रिलेशन झालं. ओके, 2 रिलेशन मिळाले इथं. आता विचार काय घ्या, बीसी आणि एबी. बीसीचं एबी बरोबर एक रिलेशन, त्याच वेळेस एबीचं बीसी बरोबर दुसरं रिलेशन, म्हणजे ह्या दोघांमध्ये किती रिलेशन्स मिळाले, 2 रिलेशन्स मिळाले. राहिलं कोण, एबी आणि एसी. एबीचं रिलेशन कोणाबरोबर, एसी बरोबर, त्याच वेळेस एसीचं रिलेशन कोणाबरोबर, एबी बरोबर. म्हणजे इतर रिलेशन्स किती मिळाले, 2. इतर रिलेशन्स किती मिळाले, 2. इतर रिलेशन्स किती मिळाले, 2. टोटल रिलेशन्स किती मिळाले आपल्याला, 6. म्हणून ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किती आहेत, 6 आहेत. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किती भेटणार आहेत आपल्याला, 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अवेलेबल होते. ओके. आता त्यामध्ये फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक रेशो, हा इथला जो अँगल आहे तो आपण काय केला, थीटा कन्सिडर केला. इथला अँगल काय कन्सिडर केला, थीटा कन्सिडर केला. साइन थीटा हा फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे. साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड, ह्या थीटाच्या समोरची बाजू कुठली, एबी, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ऑपोजिट साइड काय, एबी, हायपोटेनस काय या ठिकाणी, एसी. हायपोटेनस लॉंगेस्ट साइड इन अ
right angle triangle. Hypotenuse means longest side in a. Okay. Second, cos theta. Cos theta हा theta consider केले. Cos theta adjacent side AS upon hypotenuse. This is adjacent side, no? Theta ची adjacent side. This is opposite side. This is hypotenuse. Okay. Adjacent side क्या है ठिकाणी? BC. Hypotenuse क्या है? AC. Okay. Third one. Tan theta. Tan theta is equal to opposite side upon adjacent side. Opposite side क्या है ठिकाणी? AB upon adjacent side क्या है ठिकाणी? BC. Okay. Adjacent side is equal to adjacent side is a BC. Fourth trigonometric ratios. Fourth trigonometric ratios tan theta चा रेसिप्रोकल आहे तो cot theta मी इथे घेतो. बघा cot theta is equal to tan theta चा रेसिप्रोकल. tan theta काय? OS upon AS म्हणजे cot theta काय असणार आहे? AS upon OS. AS upon OS. BC upon EB. Fifth, cos theta चा रेसिप्रोकल sec theta. Cos theta चा रेसिप्रोकल काय? sec theta. Sec theta is equal to ह्याचा रेसिप्रोकल असणार AS upon hypo म्हणजे काय? Hypo upon adjacent side. Hypotenuse काय या ठिकाणी? AC upon BC. आणि sin theta चा रेसिप्रोकल काय? cosec theta. हा cosec theta ह्याचा रिवर्स sin theta चा रिवर्स hypotenuse upon opposite side. Hypotenuse upon opposite side. AC upon AB. बघा ऑब्झर्व करा तुम्ही या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व काय काय गोष्टी होत आहेत, कोणकोणत्या गोष्टी ऑब्झर्व होत आहेत. साइन थिटा. साइन थिटाच काय मिळाले? AB upon AC. AB upon AC. कोसेक थिटा काय मिळाले? AC upon AB म्हणजे याच्या उलट. cos theta is equal to BC upon AC. Sec theta is equal to AC upon BC. Tan theta is equal to AB upon BC. Cot theta is equal to BC upon AB. Okay. मग ह्याच्यावरून रिलेशन्स क्लिअर झाले. रिलेशन बिटवीन trigonometric ratios. Relation between trigonometric ratios. Relations काय फॉर्म होतात आपल्याला? sin theta चा रेसिप्रोकल कोण आहे? cosec theta. Therefore sin theta into cosec theta is equal to 1. Sin theta into cosec theta is equal to 1. That is हेच आपल्याला आपल्या ह्याच्यानुसार रिक्वायरमेंट नुसार कसं लिहिता येईल? साइन थिटा इज इक्वल टू जेव्हा पाहिजे तेव्हा साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा पण लिहिता येईल. और कोसेक थिटा म्हणजेच 1 अपॉन साइन थिटा सुद्धा लिहिता येईल. ओके. तर पहिलं रिलेशन झालं. सेकंड रिलेशन कॉस थिटा आणि सेक थिटा काही एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. म्हणजेच एकमेकांचा रेसिप्रोकल असेल तर त्यांचा प्रोडक्ट हा किती असतो? 1 असतो. म्हणजे cos theta into sec theta is equal to 1. That is म्हणजेच आपण असं लिहू शकतो cos theta is equal to 1 upon sec theta or sec theta is equal to 1 upon cos theta. ओके. आणि थर्ड रिलेशन इथे लिहितो मी. कोणाशी असणार आहे? tan आणि cot. Tan theta into cot theta is equal to 1. That is tan theta is equal to 1 upon cot theta.
or cot theta is equal to 1 upon tan theta. Cot theta is equal to 1 upon tan theta. तर हे आपल्याला रिलेशन्स मिळतील. पहिल्यांदा डेफिनेशन्स बघितलं. साइन थिटा म्हणजे रेशो काय, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, कॉट थिटा. आणि ह्या डेफिनेशनचा युज करून आपल्याला त्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे एकमेकांबरोबरचे जे काही रिलेशन्स आहेत ते रिलेशन्स आपल्याला अवेलेबल झाले. ह्याच्यावरून परत आपल्याला हे पण सांगता येईल की tan theta is equal to 1 upon cot theta, cot theta is equal to 1 upon tan theta सांगितलं आपण. cos theta हा रेसिप्रोकल कोणाचा आहे, sec थिटाचा. sin theta कोणाचा, cosec थिटाचा. अजून आपल्याला एक रिलेशन या ठिकाणी फॉर्म्युला लिहिता येईल की tan theta is equal to काय असणार आहे, sin theta upon cos theta. tan theta is equal to sin theta upon cos theta. आता ते कसं येते बघा, sin theta ची व्हॅल्यू काय, सॉरी इथं काय मिळतं आपल्याला, ab upon ac. बघा शॉर्ट मध्ये लिहितो फक्त मी, AB अपॉन AC. हे काय, साइन थिटा. कॉस थिटा काय, BC अपॉन AC. BC अपॉन AC. ह्या दोघांचा रेशो घेतला मी, तर हे AC कॅन्सल झालं. राहिलं काय, AB अपॉन BC. आणि AB अपॉन BC बघ कोण आहे, टॅन थिटा. AB अपॉन BC कोण आहे, टॅन थिटा. म्हणून आपल्याला फॉर्म्युला काय मिळतो, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. त्याचनुसार त्याच पद्धतीनं फिफ्थ रिलेशन पण आपल्याला या ठिकाणी काय येते, कॉट थिटा. कॉट थिटा काय असणार आहे, याच्या दिवस, कारण टॅनचा रेसिप्रोकल कोण आहे, कॉट आहे. मग टॅन इथं आपण काय दिलं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे कॉट थिटा काय लिहिता येईल आपल्याला, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू काय, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. दिस इज द ऑल अबाउट रिलेशन्स बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. Then what about its identities? व्हॅल्यू पण फाइंड करायचं राहिले, टेबल फॉर्म करायला शिकवायला पहिल्यांदा आपण. आता साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा, these are the 6 trigonometric ratios. आता हे 6 trigonometric ratios आहेत. त्या 6 trigonometric ratios चा यूज काय, तर मेजरमेंट साठी. काय मेजरमेंट करतोय आपण, ट्रायंगल मधील अँगल. ट्रायंगल मधील अँगल जे आहेत ते आपण मेजर करतोय बाय युजिंग दिस ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. मग आता कोणकोणत्या अँगल वरती आपल्याला हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज चा स्टडी करायचंय फॉर 10th स्टँडर्ड. तर बघा 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री and 90 डिग्री. ओके. गरज नाही असं फरक आहे. त्या व्हॅल्यू हा टेबल फॉर्म करताना एक गोष्ट काय लक्षात घ्यायची की स्टार्ट कुठून करतो आपण, 0 डिग्री पासून. सॉरी 0 डिग्री पासून स्टार्ट करतोय. तर यासाठी व्हॅल्यू बघा कोणकोणते लिहायचे, 0, 1, 2, 3, 4, 5. 0, 1, 2, 3, 4, 5. तर ह्यानुसारच लिहितो मी 0, 1, 2, 3, 4. किती नंबर झाले आपले, 5 नंबर झाले. 0 पासून स्टार्ट केलं. त्याला काय करा की पूर्ण डिवाइड करा. हा 5चा 5 नंबर आहे, त्याला 4 ने डिवाइड करा.
आणि त्याच वेळेस काय करायचं की याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट घ्या. तर 0.4 किती येणार आहे? 0 येणार आहे. आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर किती आलं? 0. ओके. 1/4 राहणार आहे. त्याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर किती? 1/2. 2/4 म्हणजे किती? 1/2. 1/2. 1चं स्क्वेअर रूट किती? 1. आणि ह्या 2चं स्क्वेअर रूट किती? रूट 3चं स्क्वेअर रूट √3. हा 4 डिनोमिनेटरला आहे, त्याचं स्क्वेअर रूट किती? 2. 4/4 गेट कॅन्सल. 1चं स्क्वेअर रूट किती? 1. म्हणजे बघा साइन थिटाच्या व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री वरती मिळाल्या. तर कॉस थिटाचे जे आहेत ते फक्त रिव्हर्स करत जायचे. तिथून सुरुवात करा. 1 नंतर √3/2, 1/√2, 1/2 आणि 0. कॉस थिटाची व्हॅल्यू काय मिळाली? कॉस 90ची व्हॅल्यू काय मिळाली? 0. यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व होईल तुम्हाला की साइन 45 आणि कॉस 45, साइन 45 आणि कॉस 45 ची व्हॅल्यू दोघांची काय? सेम व्हॅल्यू आहे. टॅन थिटा. आता टॅन थिटा म्हणजे काय? साइन अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग अशीच आपण फॉर्म्युला बघितलं, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग इथं फक्त काय करायचं? रेशो घ्यायचा. साइन इथं आहे, कॉस इथं आहे, दोघांचा रेशो 0/1. 0ला कोणत्याही नंबरने डिवाइड केलं तर किती येणार आहे? 0 येणार. 1/2 अपॉन √3/2. हा 2 कॅन्सल झाला. न्यूमरेटरला काय राहिलं? 1. डिनोमिनेटरला काय राहील? √3. म्हणजे टॅन 30 ची व्हॅल्यू किती मिळाली? 1/√3. न्यूमरेटर सेम, डिनोमिनेटर सेम, दोघं पण इथं सारखेच आहेत. त्याचं डिव्हिजन घेतलं तर काय येणार व्हॅल्यू? 1. √3/2, 1/2. हा 2 कॅन्सल झाला. √3 न्यूमरेटरला, 1 डिनोमिनेटरला लिहायची गरज नाही. 1/0. 1ला 0 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे? नॉट डिफाइंड. इन्फिनिटी. कॉट थिटा रिव्हर्स झाला त्याच्या. इन्फिनिटी, √3, 1, 1/√3 आणि इकडं 0. परत एक गोष्ट तुम्हाला ऑब्झर्व करता येईल की टॅन थिटा आणि कॉट थिटा 45 डिग्रीला काय? सेम व्हॅल्यू मिळाली. साइन थिटा आणि कॉस थिटाच्या पण 45 ला व्हॅल्यू काय मिळाल्या? सेम मिळाल्या. तसंच टॅन थिटा आणि कॉट थिटाची व्हॅल्यू 1. सेक थिटा. तर सेक थिटा काय? रेसिप्रोकल आहे. कोणाचं? कॉस थिटाचा. रेसिप्रोकल म्हणजे काय? 1/समथिंग, जे काय असेल ते. सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे? 1. म्हणजे 1/1, 1. 1/√3/2 म्हणजेच काय होणार आहे ते? 2/√3. याचा रेसिप्रोकल 1/√2 चा रेसिप्रोकल किती येणार आहे? √2. 1/2 चा रेसिप्रोकल किती? 2. 0 चा रेसिप्रोकल 1/0. 1/0 म्हणजे काय? इन्फिनिटी. 1/0 म्हणजे काय? इन्फिनिटी. कोसेक थिटा. चला रिव्हर्स. इन्फिनिटी 2 √2, 2/√3, 1. परत एक गोष्ट ऑब्झर्व होईल तुम्हाला या ठिकाणी की सेक थिटा आणि कोसेक थिटा ऍट 45 डिग्री बोथ हॅव्हिंग सेम व्हॅल्यू. बघा, ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय? त्यामध्ये कोणता ट्रायंगलचा स्टडी आपण करतो? राईट अँगल ट्रायंगलचा स्टडी करतो. त्याच्यामध्ये हाईट काय, बेस काय, हायपोटेन्यूज काय. नंतर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कोणते? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. त्याच्या डेफिनेशन्स नंतर त्यांच्यातले एकमेकांबरोबरचे जे रिलेशन आहे ते रिलेशन. नंतर ह्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोजच्या 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्रीला व्हॅल्यू कशा राहतील याचा आपण आज स्टडी केलेला आहे. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी करूया. ओके.